नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 4 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत, जगातील सर्वात भव्य वस्तू संग्रहालय कुठे उद्घाटन झालेले आहे? वस्त्रहरण या नाटकाचे लेखक कोण आहेत? सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लाउड फिजिक्स हे कुठे उभारणार आहे? इस्रोच्या सर्वात मोठ्या मोहिमा कोणकोणत्या आहेत? आणि महाराष्ट्रात कोणता आजार नुकताच नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुंदरबन पाणथळ. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच बिहारमधील एक स्थळ हे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या संदर्भात आपण डिटेलमध्ये रामसर स्थळाबद्दल माहिती पाहिलेली आहे. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो तुम्ही अवश्य पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 4 नोव्हेंबर 1948 घटनेचा अंतिम मसुदा घटना समितीसमोर मांडण्यात आला. 4 नोव्हेंबर 1948 घटनेचा अंतिम मसुदा हा घटना समितीसमोर मांडण्यात आलेला होता. आपल्याला राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटीमध्ये अशा पद्धतीच्या तारखा नेहमी विचारण्यात येतात, त्यामुळे याची तारीख आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 4 नोव्हेंबर 2011 राष्ट्रीय उत्पादन धोरण जाहीर करण्यात आले. 2022 पर्यंतचे लक्ष्य हे जी-डी-पी उत्पादन क्षेत्राचा वाटा 25% करणे अशा पद्धतीची होती. त्यामुळे राष्ट्रीय उत्पादन धोरण हे कधीचे आहे तर 2011. 4 नोव्हेंबर 1896 पुण्यामध्ये डेक्कन सभेची स्थापना करण्यात आली. डेक्कन सभेचे संस्थापक होते गोपाळकृष्ण गोखले आणि या डेक्कन सभेचे मार्गदर्शक होते महादेव गोविंद रानडे. या सभेचे उद्दिष्ट काय होते तर दख्खन प्रदेशात सामाजिक आणि राजकीय सुधारणांना प्रोत्साहन देणे. 4 नोव्हेंबर 1845 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्यप्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा शिरडोन जिल्हा कुलाबा रायगड या ठिकाणी जन्म. म्हणजेच आज वासुदेव बळवंत फडके यांची जयंती. 4 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये युनेस्को दिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असे दिनविशेष आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. जगातील सर्वात भव्य वस्तू संग्रहालय कुठे उद्घाटन झालेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रोम, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 अथेन्स आणि पर्याय क्रमांक 4 कैरो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कैरो. तर नुकतेच इजिप्तमधील जगातील सर्वात भव्य वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कैरोजवळ गिझा पिरामिडच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या ग्रँड इजिप्शियन म्युझियमचे शनिवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. तब्बल 2 दशके सुरू असलेल्या या प्रकल्पामध्ये प्राचीन इजिप्तच्या जीवनाचा मागोवा घेणाऱ्या 50,000हून अधिक कलाकृती यामध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. हा उपक्रम देशाच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरणार असून इजिप्तच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दिमागदार दर्शन घडवणारी ही मानवी सभ्यतेच्या इतिहासातील एक अनोखी घटना असल्याचे राष्ट्राध्यक्ष इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्यासाठी इथं वन लाईनर म्हणून प्रश्न तयार होऊ शकतो. इजिप्तमधील कैरो या ठिकाणी जगातील सर्वात भव्य वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 वस्त्रहरण नाटकाचे लेखक कोण आहेत? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पु ल देशपांडे, पर्याय क्रमांक 2 गंगाराम गवाणकर, पर्याय क्रमांक 3 विजय तेंडुलकर आणि पर्याय क्रमांक 4 वसंत कानेटकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगाराम गवाणकर. तर वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर हे नुकतेच अनंतात विलीन झालेले आहेत. त्यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले होते. मालवणी रंगभूमीला सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर हे होते. त्यांचं वयाच्या 86व्या वर्षी बोरिवली येथे निधन झाले. वेडी माणसे, दोघी, वरपरीक्षा, वात्रट मेले, वन रूम किचन, चित्रागंधा, उषक काल होता होता आणि वस्त्रहरण ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. वात्रट मेले या नाटकाचे 2000हून अधिक आणि वन रूम किचनचे 1000 पेक्षा अधिक प्रयोग झालेले आहेत. ऐसपैस ही त्यांनी कादंबरी लिहिली होती आणि आत्मचरित्रपर वाया वस्त्रहरण हे पुस्तक देखील त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, गंगाराम गवाणकर. त्यांचं गाजलेलं नाटक म्हणजे वस्त्रहरण हे त्यांनी लिहिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 3 सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लाउड फिजिक्स हे कुठे उभारले जाणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 IIT दिल्ली, पर्याय क्रमांक 2 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM पुणे, पर्याय क्रमांक 3 IIT मद्रास आणि पर्याय क्रमांक 4
IISc बेंगलोर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM पुणे. ढगांच्या अभ्यासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हे स्थापन होणार आहे. हे स्थापन होणार आहे मिशन मौसम या योजनेअंतर्गत. आणि कुठे होणार आहे? तर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM पुणे या ठिकाणी. याचं नाव असणार आहे सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्लाउड फिजिक्स. या केंद्रामध्ये कृत्रिम पाऊस, गारपीट नियंत्रण, धोके कमी करणे आणि वायू प्रदूषण नियंत्रण यासारख्या विषयांवर सखोल संशोधन होणार असून क्लाउड चेंबर हे विकसित करून मूलभूत संशोधनाला चालना दिली जाणार आहे. अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी दिलेली आहे. या प्रकल्पाला UAE कडून $15 लाख अनुदान मिळणार असून हवामान तंत्रज्ञान सुधारणा आणि भारताला क्लायमेट स्मार्ट नेशन बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे फॅक्ट म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स हे स्थापन होणार आहे IITM पुणे या ठिकाणी. आणि हे मिशन मौसम या योजनेअंतर्गत स्थापन होणार आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाला UAE या देशाकडून अर्थसहाय्य भेटणार आहे. प्रश्न क्रमांक 4. निसार मोहीम कोणत्या दोन संस्थांची संयुक्त मोहीम आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 इस्रो ESA, पर्याय क्रमांक 2 इस्रो जाक्सा, पर्याय क्रमांक 3 इस्रो CNES आणि पर्याय क्रमांक 4 इस्रो नासा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इस्रो आणि नासा. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच एका उपग्रहाचे आपण इस्रोद्वारे लॉन्चिंग केलेले आहे. त्यामुळे सध्या इस्रो ही चर्चेमध्ये आहे आणि आपल्याला आगामी परीक्षेमध्ये काही मोहिमा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ज्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तर इस्रोच्या सर्वात मोठ्या मोहिमा पाहूया. सर्वप्रथम आर्यभट्ट. आर्यभट्ट ही मोहीम 19 एप्रिल 1975 या दिवशी करण्यात आली. तर हा भारताचा पहिला उपग्रह होता. त्यामुळे भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर आर्यभट्ट 1975 या साली हा सोडण्यात आलेला होता. त्यानंतर इन्सॅट मालिका 10 एप्रिल 1982 पासून इन्सॅट मालिका सुरू आहे. संचार आणि हवामानशास्त्राचा हा कणा मानला जातो. त्यानंतर IRS मालिका 17 मार्च 1988 पासून ही मालिका म्हणजे IRS जी आहे ही सुरू आहे. ही पृथ्वी निरीक्षण आणि रिमोट सेन्सिंग या संदर्भाची हे वैशिष्ट्य आहे. चांद्रयान-1 22 ऑक्टोबर 2008 पहिली ही चंद्र मोहीम होती. यामुळे चंद्रावर पाण्याचा शोध देखील घेण्यात आलेला होता. चांद्रयान-1 22 ऑक्टोबर 2008 पहिली चंद्र मोहीम. त्यानंतर मंगलयान म्हणजेच मिशन ऑन मार्स ज्याला मॉम देखील म्हटले जाते. हे 5 नोव्हेंबर 2013 या रोजी करण्यात आलेले होते आणि ही पहिली मंगळ कक्षा मोहीम होती. भारत हा मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा पहिला आशियाई देश ठरलेला होता. त्यानंतर IRNSS ज्याला नाविक देखील म्हटले जाते. याची तारीख आहे 1 एप्रिल 2016. भारताची स्वतःची GPS प्रणाली ही याद्वारे सुरू करण्यात आलेली होती. IRNSS 1 एप्रिल 2016. चांद्रयान-2 22 जुलै 2019 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंगचा चांद्रयान-2 द्वारे प्रयत्न करण्यात आलेला होता. आदित्य L1 2 सप्टेंबर 2023 ही भारताची पहिली सौर मोहीम होती. त्याद्वारे अतिशय महत्त्वपूर्ण आणि यशस्वी अशी ही मोहीम राहिलेली आहे. आदित्य L1 2 सप्टेंबर 2023. चांद्रयान-3 14 जुलै 2023 या दिवशी ही चांद्रयान-3 हे उपग्रह सोडण्यात आला. तर 23 ऑगस्ट 2023 या दिवशी त्यावर लँडिंग झालेलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर याद्वारे यशस्वी सॉफ्ट लँडिंग आपण भारताने केलेलं आहे. त्यानंतर निसार मोहीम 2025 मध्ये इस्रो आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम आहे आणि हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह हा असा उपग्रह आहे. निसार लक्षात ठेवा. आपल्याला रिसेंटमध्ये एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. इस्रो आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम आहे. आणि CMS-03 ज्याबद्दल आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. हा 2 नोव्हेंबर 2025 या दिवशी सोडण्यात आला. 4410 किलो वजनाचा हा उपग्रह आहे. म्हणजे या उपग्रहाचे वजन खूप जास्त असल्यामुळे हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात नुकताच कोणता आजार नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 क्षयरोग, पर्याय क्रमांक 2 एड्स, पर्याय क्रमांक 3 कुष्ठरोग आणि पर्याय क्रमांक 4 डेंग्यू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुष्ठरोग. तर राज्यात वाढत्या कुष्ठरोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. कुष्ठरोग आता नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. यानुसार कुठल्याही रुग्णाचे निदान झाल्यास त्याची नोंद 2 आठवड्यांच्या आत शासकीय यंत्रणेकडे करणे बंधनकारक राहणार आहे. सप्टेंबर 2025 अखेर 7,863 नवे रुग्ण हे कुष्ठरोगाचे नोंदण्यात आलेले आहेत. 13,010 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.
देशात दर 10,000 लोकसंख्येमागे रुग्ण प्रमाण हे 57.2 जे 1981 साली होते, यावरून 0.57 जे 2025 मध्ये यावर आलेले आहे. परंतु महाराष्ट्रात अजूनही चिंताजनक वाढ होत आहे. त्यामुळे याला नोटिफायबल डिसीज म्हणून आता घोषित करण्यात आलेले आहे. कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियस लेप्री या जीवाणूमुळे होतो. त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर याचा परिणाम होतो. अजूनही समाजामध्ये या आजाराबाबत भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. महाराष्ट्र राज्याचे उद्दिष्ट हे 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे आहे. या कुष्ठरोगाचे महत्त्वाचे लक्ष्य काय आहेत? तर संसर्ग साखळी तोडणे, नव्या रुग्णांचा प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि समाजातील भेदभाव हे नष्ट करणे. त्यामुळे लक्षात ठेवा, महाराष्ट्रात आता कुष्ठरोग हा नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा आजच्या चालू घडामोडी होत्या. तर यावर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे. ज्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. महाराष्ट्राचे उद्दिष्ट कुष्ठरोगमुक्त राज्य हे कोणत्या वर्षापर्यंत आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 2027, पर्याय क्रमांक 2 2028, पर्याय क्रमांक 3 2029 आणि पर्याय क्रमांक 4 2030. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.